नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र जॉब्स या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड जळगाव येथे निघालेल्या लिपिक पदाबद्दलची संपूर्ण माहिती. तर लिपिक पदासाठी उमेदवारांची आवश्यक शैक्षणिक पात्रता काय असणार आहे हे आपण बघू. तर त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा, म्हणजे कोणत्याही शाखेची पदवी असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकतो. MSCIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर MSCIT असणे सुद्धा आवश्यक आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही सुद्धा भाषांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. प्राधान्यामध्ये बघू, कोणत्याही सहकारी बँकेत क्षेत्रात जर इतर किंवा वित्त संस्थेत जर आपल्याला लिपिक पदाचा अनुभव असेल तर त्याला प्राधान्य दिलं जाईल. त्याचबरोबर मराठी आणि इंग्रजी टायपिंग असेल तर अशा उमेदवाराला सुद्धा प्राधान्य देण्यात येईल. त्याच्यानंतर GAIIB, CAIIB, GDC&A उत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग, सहकारी किंवा कायदेविषयक पदविका प्राप्त केलेल्या उमेदवारांना सुद्धा इथं प्राधान्य दिलं जाईल. त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम काय असणार बघू. यामध्ये एक आपली ऑनलाईन एक्झाम असणार आहे, त्यासाठी अभ्यासक्रम दिलेला आहे. तर त्यामध्ये जनरल नॉलेज असेल, ऍप्टिट्यूड, रिझनिंग, मॅथ्स, मराठी आणि इंग्लिश ग्रामर, कम्प्युटर लिटरसी अँड बँकिंग असे आपल्याला यामध्ये सब्जेक्ट असणार. एक्झामचा मीडियम मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये आपला पेपर असणार आहे. परीक्षेचे स्वरूप आणि निवड पद्धती, तर परीक्षेचा कालावधी 90 मिनिटं असणार आहे, म्हणजे 90 मिनिट आपल्याला वेळ असणार आहे. परीक्षा बहुपर्यायी म्हणजेच MCQ टाईप असणार आहे. त्याचबरोबर परीक्षा सुद्धा 90 गुणांची असणार आहे, म्हणजे एका मिनिटाला एक क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तोंडी मुलाखत 10 गुणांची असणार आहे, म्हणजे टोटल 100 मार्कांची आपली ही एक्झाम होणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी तर 7 डिसेंबर 2025 ते 21 डिसेंबर 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला हे अर्ज भरता येणार आहेत. परीक्षा पद्धती तर ऑनलाईन पद्धतीने म्हणजे कम्प्युटर बेस्ड ही टेस्ट इथं असणार आहे. तर आपल्याला ऑनलाईन अर्ज आणि परीक्षा फी भरण्यासाठी या वेबसाईटवर आपल्याला व्हिजिट करायचं आहे, म्हणजे या वेबसाईटवर जाऊनच आपल्याला अर्ज हे भरायचे आहेत. लिपिक पदाच्या भरतीसाठी अटी आणि शर्ती अथवा इतर कोणतेही बदल करण्याचे अधिकार हे बँकेच्या मान्य बँक व्यवस्थापन यांनाच राहणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी या दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर विहित वेळेत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरून ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. उपरोक्त पदासाठी उपरोक्त वेबसाईटद्वारे ऑनलाईन पद्धतीनेच आपल्याला अर्ज करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने आपल्याला या ठिकाणी अर्ज करायचे नाहीत. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याबाबतच्या काही सूचना आहेत ते बघू. तर अर्ज सादर करण्याची पद्धत आपण सांगितल्याप्रमाणे त्यांची ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवर जाऊनच आपल्याला अर्ज हे भरायचे आहेत. त्याच्यानंतर पहिल्यांदा आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला फी भरायची आहे. तर यासाठी 720 रुपये परीक्षा फी प्लस 18% GST प्लस ऍप्लिकेबल बँक ट्रान्झॅक्शन चार्जेस एवढे आपल्याला यामध्ये फी असणार आहे. त्याच्यानंतर अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने खालीलप्रमाणे नजीकच्या काळातील छायाचित्र आणि स्वाक्षरी आपल्याला लागणार आहे. तर त्यामध्ये आपण बघू कसं कसं. तर अर्जदाराने अलीकडील पासपोर्ट साईज छायाचित्र लागणार, म्हणजे आपला पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे. तर त्याची साईज आपल्याला 20 KB पर्यंत असणं गरजेचं आहे आणि स्वाक्षरीची साईज सुद्धा 20 KB पर्यंत असणं इथं गरजेचं आहे. इथं मेजरमेंट सुद्धा दिलेलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही ती PDF तिथं अपलोड करू शकता. उमेदवाराचे फोटो आणि सही ऑनलाईन अर्ज भरताना अपलोड करणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त इतर कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही, तर आपल्याला फक्त फोटो आणि स्वाक्षरी तिथं अपलोड करणं बंधनकारक राहणार आहे. अर्जदाराने अपलोड केलेले इमेज सुस्पष्ट नसल्यास त्यास अपात्र ठरवले जाऊ शकते. आपला जर फोटो किंवा स्वाक्षरी जर स्पष्ट नसेल तर आपल्याला अपात्र ठरवलं जाऊ शकतं. सदर पेजवरील सर्व माहिती भरल्यानंतर छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड केल्यानंतर सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर अर्जात भरलेली माहिती परिपूर्ण असल्यास येणाऱ्या मेसेज बॉक्समध्ये भरती प्रक्रियेबद्दल पुढील जे काही अर्जाची पात्रता पाहणे असेल, प्रवेशपत्र काढणे, जन्मतारीख वगैरे माहिती अचूक असल्याची आपण खात्री करून घ्यायची आहे. तर हे सगळे डिटेल्स असणार ते आपल्याला आपलं नाव असू दे, जन्मतारीख असेल, हे सगळं व्यवस्थित भरले का ते चेक करायचं. अर्जात भरलेली माहिती परिपूर्ण असल्याची खात्री असल्यास अथवा चुकीची माहिती दुरुस्त करून अचूक भरल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर अर्जाचा एक ID अर्जाचा ID, ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची अथवा विहित केलेली परीक्षा शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख याबाबतची माहिती आपल्याला दिसून येईल. त्याच्यानंतर तयार झालेले फॉर्म ID भरतीच्या संपूर्ण प्रक्रियेत उपलब्ध असल्याने तो उमेदवाराने आपल्याला सांभाळून ठेवायचा, म्हणजे आपण फॉर्म भरून झाल्यानंतर आपला एक ID जनरेट होईल, तो आपल्याला
जपून ठेवायचा आहे. उमेदवाराने अर्जात नमूद केलेली सर्व माहिती व तपशील अचूक असून कोणतीही माहिती अथवा तपशील चुकीची अथवा खोटी आढळल्यास अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येणार आहे. तर सगळी माहिती आपल्याला व्यवस्थित आणि खरीच भरायची आहे. त्यानंतरच्या पेजवर फॉर्म आयडी व मोबाईल नंबर ही माहिती भरून प्रिंट रिसिट यावर क्लिक करायचं आहे. तर फॉर्म आयडी आणि मोबाईल नंबर हे सगळं भरल्यानंतर आपल्याला जो काय आपल्या अर्जाची प्रिंट आहे ते आपल्याला ईमेल वरती त्यांच्याकडून मिळून जाईल. तर ईमेलवर प्राप्त झाल्यावर उमेदवारांनी फॉर्मची पोचपावती काढून घेऊ शकतो. म्हणजे आपण ईमेलवर अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची आपण प्रिंट काढून घेऊ शकतो. त्याच्यानंतर अपात्र ठरलेल्या अर्जाच्या बाबतीत आक्षेप असल्यास त्यांनी हा हेल्प डेस्क साठी एक ईमेल दिलेला आहे, त्याच्यावर आपण त्यांना कळवू शकतो. जर आपण फॉर्म भरून पण आपलं जर नाव किंवा आपलं हॉल तिकीट आलं नाही किंवा आपण त्यासाठी पात्र असलो नाही तर आपण या हेल्प डेस्कवर कॉन्टॅक्ट करू शकतो. त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षा उमेदवाराची कोणतेही कागदपत्र तपासणी न करता घेतली जाणार असल्याने नंतर कागदपत्रामध्ये त्रुटी आढळली केवळ ऑनलाईन परीक्षेस बसू दिल्यामुळे उमेदवाराला निवडीबाबत कोणताही हक्क सांगता येणार नाही. तर परीक्षा ही ऑनलाईन परीक्षा असणार आहे, ती आपली कोणतेही कागदपत्र तपासणी न करता आधीच घेतली जाणार आहे. त्यामुळे नंतर जर आपल्या कागदपत्रामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला तिथं मग जॉबसाठी किंवा निवडीबाबत आपल्याला कोणताही हक्क सांगता येणार नाही. अर्ज एकदा ऑनलाईन सादर केल्यानंतर त्यामध्ये कोणतेही बदल करता येणार नाही त्याची नोंद घ्यायची. तर अर्ज हे आपल्याला एकदा सबमिट केला त्याच्यानंतर आपल्याला कोणतेही चेंजेस करता येणार नाहीत. त्यामुळे अर्ज हा नीट व्यवस्थितच भरायचा आहे. परीक्षा प्रवेश पत्र उमेदवारास संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. सदर पत्र पोस्टाने पाठवले जाणार नाही. तर जे काही हॉल तिकीट असणार आहे आपलं, ते हॉल तिकीट आपल्या संकेतस्थळावरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आपल्याला वेळोवेळी त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे आपल्याला चेक करत राहायचं आहे. परीक्षेच्या वेळी उमेदवारांनी प्रमाणपत्र आणणे अनिवार्य असणार आहे. म्हणजे हॉल तिकीट घेऊन जाणं अनिवार्य असणार आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्राशिवाय स्वतःचे छायाचित्र असलेले एक ओळखपत्र म्हणजेच आपला फोटो असलेले एक ओळखपत्र आपल्याला सोबत न्यायचे. मग आधार कार्ड असू दे, पॅन कार्ड असू दे किंवा निवडणूक ओळखपत्र असू दे, यापैकी आपण एक कोणतं तरी ओरिजिनल ओळखपत्र घेऊन जाणं आवश्यक असणार आहे. तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती. याची जी ऑफिशियल PDF आहे ती सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करून ती बघू शकता. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.